नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे. आज आम्ही आलो लोअर परेलला. मी आहे, प्रसाद भाऊ आहे आणि आम्ही आता जाणार आहोत परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपला का जाणार आहोत ते प्रसाद भाऊ सांगतील. कारण परेल वर्कशॉपला आली आहे सर्वात पहिली ट्रॉली जी आहे पाईपलाईनच्या महाराजाची. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत आणि कव्हर करणार आहोत की आत काय काय असतं. आम्ही लास्ट टाइम पण आलेलो, पण तिथे बांधकाम एवढं झालं नव्हतं परेल वर्कशॉपचं की आम्ही शूट करू शकू. पण आय होप की आज तेवढं झालं असेल आणि आम्ही सगळं तुम्हाला दाखवू शकू. आम्ही थोड्याच वेळामध्ये पोहोचलो होतो परेल वर्कशॉपच्या गेटच्या समोर. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही आता पोहोचलेलो आहोत परेल वर्कशॉपला. तर इथे जास्त काही काम चालू अजून झालं नाही, स्टार्टिंग आहे. पण जे आम्ही तुम्हाला बोललेलो की पाईपलाईनच्या महाराजाची ट्रॉली आलेली आहे ती आम्हाला आमच्या समोरच दिसते आणि आता आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहोत. पाईपलाईनच्या महाराजाची ट्रॉली बघून आम्हाला खूप आनंद सुद्धा झाला आणि पहिला प्रश्न हे पडला की यावर्षी पाईपलाईनचा महाराज कोणत्या रूपात असणार. वर्कशॉपमध्ये बाप्पांचा काम सुद्धा चालू झालाच होता आणि आपल्याला छोटे मूर्ती सुद्धा बघायला भेटले होते. परेल वर्कशॉप नंतर आम्ही आलो गणसंकुल वर्कशॉपला. आम्ही जेव्हा गणसंकुल वर्कशॉपला आलो त्याच वेळी आपल्यासोबत बाप्पा सुद्धा त्या वर्कशॉपमध्ये आले. गणसंकुल वर्कशॉपमध्ये सुद्धा आपल्या बाप्पाचं काम चालूच होतं. लालबाग परेलला आलो आणि राजाचे दर्शन नाही घेतले असं होऊ शकतं का. दर्शनाशिवाय आम्ही घरी जातच नाही. तर मित्रांनो, हाच होता आपला पहिला व्लॉग. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला.